आता सरकारला माझं एकच सांगणं आहे, तुम्ही शिष्टमंडळ पाठवू नका, कारण 4 कोटी मराठ्यांचं शिष्टमंडळ आता मुंबईमध्ये आलेलं आहे. तुम्ही इथून पाठीमागे शिष्टमंडळ पाठवलं, काही निष्पन्न झालं नाही. आता मराठ्यांचं शिष्टमंडळ तुमच्या भेटीला येत आहे. आता फक्त यांची सोय करा, बस मी एवढंच सांगल. एकच मिशन, मराठा आरक्षण. सकल मराठा समाज हा जरंगे पाटलाच्या पाठीमागे खंबीर उभ्या त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून या ठिकाणी त्यांच्या नेतृत्वात या ठिकाणी आम्ही आझाद मैदानावर पोहोचलेलो आहोत. माझी सरकारला एकच विनंती आहे, आज तुम्ही जर शेतात जाऊन जर मराठ्यांची मजा बघत असाल तर भविष्यात ज्यावेळेस लोकसभा आणि विधानसभा लागेल त्यावेळेस हा शेतकरी आणि हा मराठा समाज सुद्धा आपल्या शेतातच ह्या मनगटाच्या बळावर आपल्या राबेल. आम्ही खालती ठाण मांडून बसलेलो आहोत. जोपर्यंत मनोज दादा जरांगे पाटील आम्हाला आदेश देत नाहीत तोपर्यंत आझाद मैदानाच्या बाहेर आम्ही जाणार नाही, हीच आमचा मराठा समाजाच्या वतीने भावना आहे. तर संपूर्ण महाराष्ट्रातला समाज हा एकवटलेला आहे आणि मनोज दादा जरांगेच्या पाठीशी आहे. या सरकारने आता वेळ आमचा मराठा समाजाचा अंत पाहू नये. जर उद्रेक झाला तर त्याचा परिणाम सरकारला भोगावा लागतील.